अने काय सांगितले? अने आपल्या लेकराला सांगितले, कुछ भी हो जाए, कुछ भी हो जाए, झगड़ा दो शेरों के बीच का है, बीच में कुत्तों का फायदा नहीं होना चाहिए। ओ शहाणा वाघ होता। राजे हो, मी वेगळं सांगायची गरज नाही की कुत्ते कहां कहां से टूट पड़ रहे हैं। कुटुंबामध्ये भांडणं लावतात, कधी मुंबईत भांडणं असतात, कधी बारामतीत भांडणं किंवा अजून कुठे कुठे। मला त्यांच्यावर अजिबात जायचं नाही, कारण मला माहिती आहे की महाराष्ट्राची जनता इतकी शहाणी आहे कि बीच में कुत्तों का फायदा वो नहीं होने देंगी। बिल्कुल त्यांना कळेल। राजे हो, या सगळ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये सगळ्यात जास्त टार्गेट कोण होत आहे? तर महिला होत आहे। एकीकडे आम्हाला सांगितलं जाते, देशाचे पंतप्रधान सांगताहेत की ये मोदी का परिवार है। मला प्रश्न पड़तोय कि ये कैसा मोदी का परिवार है? क्या मोदी के परिवार में मणिपुर में जो विवस्त्र स्त्रियां की गई, क्या वो मोदी के परिवार में नहीं आती थी? हाथरस, कटुआ आणि उन्नाव मधल्या ज्या आमच्या बहीण लेकी होत्या, काय त्या मोदीजींच्या परिवारामध्ये येत नव्हत्या? ब्रिजभूषण सिंग वरती ज्यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले, देशाच्या ऑलिम्पिक आणि सुवर्ण पदक कमावणाऱ्या आमच्या महिला खेळाडू, काय त्या मोदीजींच्या परिवारामध्ये येत नव्हत्या? वर्ध्याच्या आम्ही प्रचारामध्ये गेलो। वर्ध्याच्या प्रचारात बुलढाणा वर्धा समृद्धी महामार्गावरती 25-26 लोक जे मृत्युमुखी पडले, त्यांचे नातेवाईक आले होते। जेव्हा हे लोक पक्ष फोडून सरकार बनवत होते, शपथविधी घेत होते, त्याच वेळेला 26 लोकांचा एकत्रित सामूहिक अंत्यविधी होत होता। या अंत्यविधीवरून सरकारला प्रचंड ट्रोल केलं गेलं आणि मग सांगितलं महाराष्ट्र सरकारने की मृतकांच्या प्रत्येकी नातेवाईकाला 25 लाख रुपये देऊ। मी आपल्याला सांगितलं पाहिजे, माध्यमांना सांगितलं पाहिजे, यातल्या एकाही नातेवाईकाला 25 लाख सोडा 25,000 सुद्धा दिले गेले नाही। काय ते मेलेले लोक मोदींच्या परिवारात येत नाहीत? खासदार रामदास तडसची सून न्याय मागते, तिला न्याय मिळत नाही, ती मोदींच्या परिवारात येत नाही। आणि इकडे कुठेतरी बोलत राहतं की मोदी का परिवार, मोदी का परिवार। आमच्या पण काही आहेत बिचाऱ्या माय माऊल्या, आमच्यातल्या काही वाशिम यवतमाळच्या माय माऊल्या आहेत। त्यांना सांगते मी, मोदीजींना परिवार कळत नहीं, रिश्ते नाते कळत नहीं। जो हमारी जशोदा काकी को न्याय नहीं दिला सकते, वो भला मुंह बोली राखी बांधी हुई बहना भावना गवली को कैसे न्याय दिलाएंगे भला? पण तरीही ही गोष्ट ज्यांना कळत नाही, अशा काही इकडच्या पण आमच्या माय माऊल्या असतात, ज्या बिचाऱ्या अंगावर जपानहून मागवलेली पारदर्शक महागाडी साडी नेसून, स्वदेशी अंबाड्यात मेड इन अमेरिकेच्या प्लास्टिक फुलांचा गजरा माळून, केसात इंग्लंडचं बक्कल खोचून, टांझानियाची टिकली माथ्यावर लावून, ओठावर नायजेरियाची लिपस्टिक चिकटवून, ब्राझीलच्या उंच उंच चपला पायात घालून आणि इजिप्तून आणलेल्या सोन्याच्या बांगड्या हातात घालून आयत्या पिठावर रेगोट्या मारायला जातात। त्यांना कळत नाहीये अ आणि ब एकत्र झाले तो कुत्तों के साथ साथ तुम्हारा भी हिसाब चुकता होगा। कळलं पाहिजे। दादा हो, ते सांगताहेत की मोदी की गॅरंटी, काही निवडणूक महत्वाची आहे का? आम्हाला रवींद्र धंगेकर, अमोल कोल्हे, सुप्रियाताई सुळे यांना निवडून द्यायचंय, क्योंकि वो जब बोलते हैं तो झूठ बोलते हैं, जब भी मुंह खोलते हैं तो बस झूठ और झूठ बोलते हैं। ते म्हणताहेत की मोदी की गॅरंटी, कैसी मोदी की गॅरंटी है? जाहिराती म्हणजे मोदी की गॅरंटी असते का? आणि जाहिरात असते कुणाची? टीव्हीवर एखादं पुस्तक चांगलं वाचलं तर त्या पुस्तकाची जाहिरात नाही होत राजे हो।